मागील 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि अकोट-अकोला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे अखेरीस यश मिळाले आहे। जिल्हा प्रशासनाने रविराज मोरे यांच्या मागण्या मान्य करून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले असल्याने मोरे यांनी तुर्तास उपोषण मागे घेतले। अमरावती विभागाचे इंजिनियर कथलकर यांनी रविराज मोरे यांना लिखित आश्वासन दिले आहे की अकोट-अकोला रस्ता पुढील 2 महिन्यात पूर्ण होईल। काल झालेल्या चर्चेत कथलकर यांनी रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याची हमी दिली आहे। शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने पुढील काळात ऑनलाईन अंगठा पद्धतीने बियाणे वितरण करण्याचा आणि 7/12नुसार बियाणे हमीभावात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याचा आणि पुढील निधीचे नियोजन राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। दिनांक 26 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत टोल नाक्याजवळील अपूर्ण रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात आला। रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे अकोल्यातील विद्यमान भाजपा खासदार आणि आमदारांना भीती वाटू लागली होती। त्यामुळे त्यांनी डांबरी रस्त्याचा फोटो एका वृत्तपत्राला देऊन खोटी बातमी प्रसारित केली। मात्र हा फोटो अकोट रस्त्याचा नसून अकोट-अकोला रस्ता सिमेंटचा आहे हे लवकरच उघड झाले। रविराज मोरे यांच्या उपोषणाला जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला। यामुळे भाजप सरकारला मागे सरकावे लागले आणि लोकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या। या उपोषणामुळे अकोट-अकोला रस्ता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यास सरकारला भाग पाडले गेले आहे। मी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला इथं उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्या जे काही प्रश्न होते त्याच्यावर चर्चा केली। त्यानुसार सर्वात महत्त्वाचा विषय होता की जिल्ह्यामध्ये कापसाच्या बियाण्याचा त्यांच्याकडे शॉर्टेज आहे, काही विशिष्ट वाहनाचं बियाणं शेतकऱ्यांना मिळत नाही याबद्दल त्यांची तक्रार होती। त्याबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये बियाण्याचा आता मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला आहे। आपल्या जिल्ह्याची 6,77,000 पॅकेटाची जी मागणी होती त्या बदल्यात जवळपास 8 लाखापर्यंत आपल्याला बियाण्याचा पुरवठा झालेला आहे। तसंच खताच्या बाबतीत सुद्धा आपण 2400 मेट्रिक टन DAPचा पुरवठा केलेला आहे। 20-0-13 या खतात सुद्धा 600 मेट्रिक टनचा पुरवठा आपण केलेला आहे आणि युरिया सुद्धा 1800 मेट्रिक टन झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आता ज्या काही मागण्या होत्या खताच्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यासोबतच यांची एक शेतकऱ्यांच्या बद्दल तक्रार होती की ज्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे तर त्यांना शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावं। तर जे पात्र लाभार्थी असतील निकषानुसार त्यांचे प्रस्ताव तयार करून त्यांना लाभ मिळवून देण्याकरता आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रविराज मोरे। शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी व अकोट-अकोला रस्ता 10 वर्षापासून अपूर्ण असल्याच्या कारणाने मी दिनांक 24 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसलो होतो। त्या अनुषंगाने काल 25 तारखेला 4 वाजता दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली व आज सकाळपासून 2-3 तास त्या विषयावर चर्चा झाली। त्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्यांनी सर्व प्रकारची माहिती व पुढील हायवेचं जे काम आहे अकोट-अकोला रस्त्याचं काम आहे 2 महिन्यात संपूर्ण कंप्लीट होईल अशा प्रकारचे ॲग्रीमेंट व लेखी स्वरूपात मला दिली आहे। तसेच कृषी अधिकारी सर यांनी सुद्धा तशा प्रकारचं मला लिखित स्वरूपात हमी दिलेली आहे की यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला जे बियाणं आहे ते बियाणं किंवा खत कमी पडणार नाही। मागणीनुसार सर्वांना ते उपलब्ध होईल आणि पुढील वर्षापासून एक प्रस्ताव तयार करणार आहेत, शासनाकडे पाठवणार आहेत की ज्या पद्धतीने आपण आज रोजी खत घेतो, थंब देतो, आपण दुकानामध्ये कृषी केंद्रामध्ये थंब देतो, सोबतच 7/12 वगैरे त्यांना दाखवतो, अशा प्रकारची सिस्टीम पुढच्या वर्षीपासून ते अंमलात आणणार आहेत असं त्यांनी मला लेखी स्वरूपात हमी दिलेली आहे। आज रोजी या दोन्ही विषयाचे माझं थोडंसं समाधान झालेलं आहे, म्हणून मी माझं उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहे। धन्यवाद।